सांगली पोलीस भरतीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद. हजारो उमेदवार मैदानात. आजपासून सुरू झाली महिला उमेदवारांची भरती. सांगली जिल्हा पोलीस दलातील पुरुष व महिला पोलीस शिपाई पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या 49 रिक्त जागांसाठी तब्बल 3171 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दिनांक 7 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. त्यामध्ये 2424 पुरुष आणि 777 महिला उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. आज 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 5:30 वाजलेपासून महिला उमेदवारांना प्रथम बोलावण्यात आले आहे. त्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. उद्या 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी त्याच वेळेत पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. ऑनलाईन प्रवेशपत्रावरून ओळख पटवून उमेदवारांना प्रवेश दिला जाणार असून त्यानंतर कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचण्या घेतल्या जाणार आहेत. सांगली जिल्हा पोलीस दलाची पोलीस भरती परीक्षा दिनांक 11 फेब्रुवारी 2026 पासून पोलीस मुख्यालय या ठिकाणी सुरू झालेली आहे. आजचा हा पहिला दिवस आहे. एकूण 747 महिला उमेदवार आजच्या मैदानी चाचणीमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. उद्या आणि परवा म्हणजे दिनांक 12 आणि 13 हे 2 दिवस पुरुष उमेदवार भरतीसाठी अपीअर होत आहेत. एकूण उमेदवारांची संख्या साधारणतः 3200 असून सांगली जिल्हा पोलीस दलाच्या 59 रिक्त जागांसाठी ही भरती परीक्षा पार पडत आहे. यामध्ये धावण्याचे 2 इव्हेंट आहेत. पुरुषांकरिता 1600 मीटर आणि 100 मीटर, तसंच महिला उमेदवारांकरिता 800 मीटर आणि 100 मीटर, तसेच गोळाफेक हा एक इव्हेंट या ठिकाणी होत आहे. सर्व उमेदवारांची त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी करून छाननी करून पुढची ही आम्ही मैदानी चाचणी या ठिकाणी घेत आहोत. आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो, आपण कुठेही कोणत्याही चुकीच्या गोष्टींना बळी पडू नकात, अफवांना बळी पडू नकात. जी प्रक्रिया आहे ती पूर्णतः मेरिटवर, गुणवत्तेवरच आधारित आहे. या ठिकाणी सर्व वरिष्ठ अधिकारी माझ्यासह स्वतः जातीनं लक्ष घालून ही भरती परीक्षा पार पाडत आहेत. धन्यवाद. पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर आणि 100 मीटर धावणे तसेच गोळाफेक, तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर आणि 100 मीटर धावणे व गोळाफेक अशा चाचण्या होणार आहेत. भरती प्रक्रियेसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी स्वतः तयारीचा आढावा घेतला आहे. भरती प्रक्रिया RFID प्रणाली, CCTV आणि व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून पारदर्शकपणे राबवली जाणार असून कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. महानकार्य न्यूजसाठी मिरजहून आदिमाने.